ओ पूजा मॅडम लवकर करा. हा काय चाललंय, कुठे गेले लोक सगळे? हे बेलवलकर काय झालं रे? काय सापडलं तिकडे? नाही आणि गेटवर बघितलंस तू? नीट बघितलंस का? काय सापडलं तिकडे? काही नाही. अरे एक काम करा, लवकर परत जा चेक करा सगळीकडे, लवकर जा. हा चला मॅडम लवकर करा. हा मॅडम हाच येतो, माझी खात्री नाही. काय सापडलं? नाही कोणीच नाही दिसलं, दगड मारून पळाला. मॅडम माझा फक्त या माणसावर डाऊट आहे, बाकी कोणावरही नाही. वाडकर, आज या पोलीस स्टेशन मध्ये जे कोणी आले होते ना त्या सगळ्यांची चौकशी कर. मॅडम बाकीचे वेगवेगळ्या कारणांसाठी आले होते. हा फक्त सिद्धांत छायाच्या केस प्रकरणी आलेला एकमेव माणूस आहे मॅम. सो चौकशी केल्याशिवाय कुठल्याही कन्क्लुजनवर आपल्याला पोचायचं नाही. ओके मॅम. पुण्या हा सिद्धांत छायाचा फॅन आहे. बस. कोण आहे, काय करतो, कुठे राहतो? नाही मॅडम काहीच माहिती नाही. आम्ही त्याला उचलला, पकडून इकडे आणलं. तेवढे पोलीस आहोत ना आपण, मग आपल्याला याच्याबद्दल सगळी माहिती हवी की हा कोण आहे, कुठे राहतो, काय शिकतो, काय करतो. सगळी माहिती काढा. काय पोलीस स्टेशन आहे आपलं? हा काय बंदोबस्त आहे आपल्या पोलीस स्टेशनला? कोणी येतो, दगडा मारतो, चिट्ट्या फेकतो, आपण उचलतो. काय काय चाललंय वाडकर? डिस्कस्टिंग. मॅडमनी आधी स्वतःला विचारलं पाहिजे. येस वाडकर. करते ना मी स्वतःला हा प्रश्न. आय प्रॉमिस यू वाडकर, ज्याने हे सगळं केलंय, हे जे घडवून आणलंय, त्याला पकडल्याशिवाय मी राहणार नाही. लाउड अँड क्लिअर. येस मॅम. फुटण्याशिवाय दुसरा काही येतच नाही. घे, तू काही खाल्लं नाहीये सकाळपासून. रॉकी तू सांग बरं ताईला. घे ना करीना ताई. घे. मला माझा मोबाईल हवाय. तू पण मोबाईलवर गेम खेळतेस? तू जरा गप्प बसतोस का रॉकी? मोबाईल का पाहिजे करीना ताईला? रॉकी शांत बसतोस का? कोणी ऐकलं तर यांना कळेल. मला माझ्या आईशी बोलायचंय. अजिबात नाही. मला घरी जायचंय. असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तुझं इथंच राहणं तुझ्या फायद्याचं आहे. मी यांच्याशी बोलून बघते. तोवर तू कुठलाही आगाऊपणा करू नकोस. बरं मला सांग, तू त्या संजनाकडे कधीपासून कामाला आहेस? 15-20 दिवस झाले असतील. मला सांग, राजन साहेब तिथे कधी यायचे? म्हणजे येतच असतील, पण कधी? दररोज? कधी कधीच यायचे नाहीत. माझ्याविषयी दोघांमध्ये काही बोलणं व्हायचं? नाही, मी कधी त्यांचं बोलणं ऐकलं नाही. मला जरा त्या संजनाविषयी सांगशील? म्हणजे ती कशी वागते, कशी राहते? अगं काय झालं? माहित नाही. अगं तू तिच्याकडे कामाला होतीस ना, मग काहीतरी माहित असेल ना? नाही, तसं मी कधी लक्ष नाही दिलं.
मी माझ्याच कामात असायचे. पण थोडं तरी काहीतरी लक्षात आलं असेल. करीना, तू मला मदत करशील तिच्यासारखं बनायला? माझ्यापासून माझ्या नवऱ्याला तोडायला निघाली ती. हे बघ, तू मला मदत कर, मीही तुला मदत करेन. करशील ना? जोवर मी आहे ना तोवर काही काळजी करू नकोस. काही लागलं तर मला निश्चिंतपणे सांग. कामाचं बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. खायचं प्यायचं आणि निवांत राहायचं. काय? चल ना करीर ताई, आपण खेळूया. तू माझ्यावर क्रिकेट खेळणार? रॉकी, आत्ता नको. ताईला आराम करू दे. पण मला खेळायचं. मी तुला मोबाईल देते खेळायला. जाऊया? करीना ताई, आपण नंतर खेळ. हा, ताई नंतर खेळ. चल. शिवानी यार, कुठे निघालोय आपण? चल तर. सांग ना कुठे निघालोय. कळेल तुला. चल तू कुलदीप. शिवानी, एक मिनिट. मी काय अजय नाही, तू म्हणशील तसं तुझ्या मागे मागे यायला. क्लिअर सांग, कुठे निघालोय आपण? आपण काकांच्या घरी निघालो. गायब आहे तो म्हातारा. अजयने आणि त्यांनी झोल केला ना तेव्हापासून गायब आहे. पण मी काय म्हणतो शिवानी, आ बेल मुझे मारा असं का म्हणायचं आपण? तो म्हातारा जेवढा दूर आहे ना तेवढंच सांग. डेंजर आहे तो म्हातारा. आपण तिच्या बाबांकडे नाही, तू ज्यांना 15 लाख दिलेस ना त्यांच्याकडे निघा. त्यांच्याकडे का? शिवानी यार, कमॉन, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नाही, तसं काही नाहीये. चल तू. चल काय चल. शिवानी यार, दिस इज टू मच यार. मी नाही येणार. कुलदीप, मला त्यांची स्टोरी करायची आहे. स्टोरी? शिवानी यार, हे बघ, आपण आपल्या सिद्धने त्यांना उडवलंय. सिद्धची बदनामी करण्याचा प्लॅन आहे का तुझा? नाही, तसं असेल तर तसं सांग. कमॉन यार शिवानी, ही गोष्ट जगासमोर येऊ नये म्हणून आपण इलिगली केस दाबली आणि तुझं म्हणणं जगासमोर आणूया ही केस. हे बघ, मेलेल्या माणसाची अशी बदनामी करणं बरोबर नाही. ते मी बघेन, तू चल. नाही, एक मिनिट. तुला जमत असेल, मला नाही जमत. मी चाललोय. कुलदीप थांब. मला काकांची स्टोरी कन्फर्म करायची. चल. कन्फर्म काय करायची तुला स्टोरी? एक मिनिट, तू अजूनही त्या पैशांमध्ये अडकलीस का? 10 लाखांमध्ये? नाही, माझा काही संबंध नाहीये. अरे मग तुला कन्फर्म काय करायची स्टोरी? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? माझा विश्वास आहे, पण त्या रेवती बोरकरचा नाहीये. रेवत? काय संबंध काय रेवती बोरकरचा? ते तुला तिथे गेल्यावरच कळ. म्हणजे तुझ्यामुळे मी अडकले आणि आता तू अडकलास. चल. एक मिनिट शिवानी, नक्की काय मॅटर आहे मला नीट सांग. आणि हे रेवती बोरकरचा काय संबंध आहे? म्हणजे रेवती बोरकरला तुझ्या 15 लाखांची स्टोरी माहितीये आणि तिला आता ती कन्फर्म करायची. आणि हे तिला कसं कळलं? मी सांगितलं. आपलं ठरलं होतं ना एकमेकांची नावं घ्यायची नाही म्हणून. जसं तू माझं नाव घेतलंस तसं मला तुझं नाव घ्यावं लागेल. आणि आता आला नाहीस ना तर तूच अडकशील. चल. दिस इज नॉट फेअर. अरे अरे बोल ना बाबा, काय झालं? सगळीकडे शोधलं काकांना, कुठेच नाही सापडले. कुठेच नाही म्हणजे कुठे गेले? नाही माहित. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. हा, काकी माझा काय संबंध? काय संबंध म्हणजे? तू जर त्यांना पैशांसाठी मदत केली नसतीस ना तर आज हे घरात असते. हे बघ, मला काही माहित नाही. तू यांना कुठूनही शोधून आण, नाहीतर मी पोलिसात जाईन. काकी, पोलीस स्टेशन मध्ये नका जाऊ. मी बघतो, मी शोधतो. काय लागला का पत्ता धनराज भाऊंचा? नाही ना. हो, काय अजय आहे ना, अजयला असेल ना माहिती. मी बघतोय. काय बघतोय? हा, काही उपयोग होणार नाहीये. त्यांना वॉचमनने बघितलंय रस्त्यात दारू पिऊन कोणाची तरी भांडण करताना. वहिनी, तुम्ही माझा आहे का?
आपण पोलीस स्टेशनात जाऊन तक्रार करूया आणि सगळं काय ते खरं खरं सांगून टाकूया. पोलीस स्टेशनला नका ना जाऊ, आपण सगळे मिळून शोधूया ना. काय ना, सगळं खरं सांगितलं ना तर काकांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करतील पोलीस. हो, तुला त्यांची काळजी आहे का तुझी स्वतःची रे? हो काका, तुम्ही जरा शांत राहा ना. अरे, एक दारुड्या माणूस घरातनं 5 लाख रुपये घेऊन गायब होतो आणि मी शांत राहू? उद्या धनराज भाऊंच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर केवढ्याला पडेल माहितीये? काही होणार नाही, आमचे काका हुशार आहेत. वहिनी, आता तुम्हीच ठरवा काय करायचं. मला तर असं वाटतं की पोलीस स्टेशनला जाणं हा एकच मार्ग आहे. हो भाऊजी, आपण आजच जाऊया. काकी प्लीज पोलीस स्टेशनला नका ना जाऊ. काकी मला ना खूप मोठं प्रोजेक्ट मिळालंय, ते माझ्या हातून जाईल. मी शोधून आणतो ना त्यांना घरी. काय करणार आहेस तू? काका जिथे कुठे पण असतील ना त्यांना शोधून आणतो पैशासकट. माझ्यावर विश्वास ठेवा, मी बघतो. आणि ओ काका, तुम्ही फुकटचे सल्ले देणार ना जरा बंद करा. बंद कर काका. काकी बघतो मी. वहिनी, माझा या माणसावर अजिबात विश्वास नाहीये. तुम्ही माझा ऐका, आपण पोलीस स्टेशनात जाऊन तक्रार करूया. नाही तर मी फोन करून बोलू का पोलिसांना इकडे? नाही, नको भाऊजी. तो अजय म्हणतोय तर थांबूया आपण थोडा वेळ. उगाच आपल्यामुळे तो अडचणीत नको यायला. त्याच्यामुळे आज तुम्ही अडचणीत आलेला, त्याच्या अडचणीचा कसला विचार करताय? नको भाऊजी, आमच्यामुळे उगाच कोणाचं नुकसान नको व्हायला. तुम्ही आणि सीत दोघे सारखेच आहात, कायम दुसऱ्याचा विचार करता. बरं वहिनी, थोडा चहा मिळेल का? आणते. मला सांग आधी की रेवतीचा नक्की काय संबंध आहे? कुलदीप चल. शिवानी, मला आधी सांग की रेवतीचा विश्वास नाही असं तू का म्हणालीस? कुलदीप, मला काकांशी परत बोलायचंय, चल तू. परत काय बोलायचंय तुला त्यांच्याशी? कुलदीपर, किती प्रश्न विचारतोस तू? एकदा सांगितलं ना चल चल. काकू नमस्कार. अरे तुम्ही हा, बसा बसा. ते काका म्हणाले होते ना मागच्या पुढच्या वेळेस चहा घ्यायला या, म्हणून आलोय. काका कुठे आहेत? काकू, काका म्हटलं कुठे आहेत? यांना भेटायचं आहे त्यांना परत. बाहेर गेले. थांबा, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. मी काय म्हणतोय शिवानी, चल ना निघून जाऊया. थांब. थांब का? चहा करायला सांगितलंस ना त्यांना, पिऊन जाऊया. ठीक. थँक्यू. काकू, काका कुठे गेले? बँकेत काम होतं म्हणून गेले. अच्छा. मी काय म्हणतो, चहा वगैरे नंतर बघू. काका येतील ना तेव्हा नंतर चक्कर मारेन. नंतर कशाला? आता आपण इथे सगळे जमलोय ना, मग भेटूनच जाऊया. तुम्ही? हो, मी काय म्हटलं, बघूया तू 15 लाख रुपये कोणाला दिलेस ते, आणि परस्पर प्रकरण मिटवण्याचं तुझं स्किल ते सुद्धा बघायचं. तिनेच सांगितलंय मला. सांगायचं नव्हतं असं ठरलं होतं का तुमच्या दोघं? नाही, असं काही नाही. मग कुठे आहेत तुमचे मिस्टर? बँकेत गेलेत. बँकेत?
पैसे भरायला गेलेत की काढायला गेलेत? माहिती नाही. असे पैसे घेणं चुकीचं आहे, माहितीये का तुम्हाला? अहो सगळे व्यवहार हेच बघतात. मला त्यातलं काही कळत नाही हो. बरं, मग तुम्हाला जे काय माहिती आहे ना ते तुम्ही सांगा. अहो ह्यांचा ना ऍक्सिडेंट झाला होता. दवाखान्यातल्या खर्चासाठी ह्याने पैसे दिले होते आणि पोलीस केस करू नका म्हणून सांगितलं ह्याने. बघा मॅम, मी म्हणालो होतो ना, सिद्ध माझा खूप चांगला मित्र आहे. मी खोटं कशाला बोलेन. सिद्धवर अशी कुठली केस होऊ नये आणि त्या काकांचा पण उपचार होऊन जावा असं माझा उद्देश होता मॅम, म्हणून मी तसं म्हणालो. पण मी खोटं काय बोललो नाही. माणूस जेव्हा एक्सप्लेनेशन देतो ना म्हणजे तो डोक्यात जास्त विचार करतो. काय झालं ते सांगणार आहेस का आता? नीट आठवून विचार करून सांग. ऍक्च्युली मी आणि सिद्ध आम्ही असं निघालो होतो. सिद्ध ऍक्च्युली जरा दारू प्यायला होता. मग तो गाडी चालवत होता आणि त्याचा गाडीवरचा कंट्रोल गेला आणि काकांचा पाय फ्रॅक्चर झाला. गाडीवरचा कंट्रोल सुटून पाय फ्रॅक्चर होतो? नाही, त्यामुळेच ऍक्सिडेंट झाला ना. ऍक्सिडेंट झाला मग पाय फ्रॅक्चर झाला. हा, असं सांग ना, मग नीट सांग ना व्यवस्थित. पुढे पुढे काही नाही. मग त्या काकांचा आम्ही उपचार केला, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पोलिसात नोंद न करता सिद्ध एवढे पैसे द्यायला ओके होता? आधी तयार नव्हताच तो. मी पण तयार नव्हतो. पण मॅम कम ऑन सिद्ध. हा, यार हे प्रकरण जरा असं अंगाशी येईल असं वाटतंय रे. कुठलं प्रकरण? हेच त्या म्हाताऱ्याला तू गाडीनं उडवलंस ते, त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागलं ना. का? तू त्याला उडवलंस, त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय ना. काय? हा, ते बरं मी होतो म्हणून. बाबा तो चालला होता हॉस्पिटल मधून डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कंप्लेंट करायला. मी त्याला कसं अडवलं माझं मला. कुलदीप मेरी जान, माय बेस्ट फ्रेंड यार. चल चल चल. दिल है मुश्किल है जीना. कम ऑन. सिद्ध आहे यार, एक जरा लोचा आहे. काय? तो म्हातारा 15 लाख रुपये मागतोय रे प्रकरण मिटवण्यात. व्हॉट? हा, तो म्हणतो एक तर 15 लाख रुपये द्या, नाही तर मी पोलिसात जाऊन कंप्लेंट करतो. अरे पण आपण त्याला त्याच्या उपचाराचे पैसे देऊन टाकूया ना. नाही, ते तर द्यायचंच आहे. तेच 5 लाख रुपये होत आहे. अजून 10 लाख रुपये वरचे माग. त्याला सांग आपण 5 लाख रुपये देऊया त्याला. सिद्ध यार, तुला काय वाटतं मी बोललो नसेल त्याला? मी बोललो पण तो ऐकतोय का? नाही ऐकत यार तो. तर सांग 5 लाख रुपये हवे असतील तर घे, तर जाऊडत. ऐसा बोल दूं ना मैं उसको फिर. ओए सिद्ध, भाई नाश्ता कर ले. आजा आजा आजा. क्या बात है, क्या बात है भाई. वाह, वाह, वाह. कुछ भी बोल यार, तुझ्या हाताला जी चव आहे ना, आणि तू बनवलेला हाफ फ्राय म्हणजे चुम्मा. भाई दोस्त के लिए जान भी हाजिर है. काय रे, तू माणूस किती पैसे मागतोय? 15 लाख ना. चल देऊन टाक. काय देऊन टाकायचं? भाई सिद्ध, तेरी मेहनत की कमाई आहे यार. तुझ्या मेहनतीचे पैसे असे कसे द्यायचे? नाही, ते 5 लाखाचं समजू शकतो यार, ते नुकसान भरपाई म्हणून. पण ते 10 लाख वरचे का द्यायचं आपण? हे बघ, जर तो म्हातारा पोलिसांकडे गेला ना
तर नुकसान माझंच होणार. माझी सिरियल आता टॉपला आहे. हे प्रकरण जर मीडियाकडे पोचलं तर बदनामी माझीच होईल. आणि माझी इमेज खूप चांगली आहे, तर ती चांगलीच राहायला पाहिजे. हे फिल्मवाले त्यांना काही फरक पडत नाही, खरं सांगतो. आणि काय राडे घालायचे त्यांना घालू दे. पण आम्ही सिरियलवाले, आमचे प्रेक्षक आम्हाला त्यांच्या घरच्या मेंबर्स सारखं कन्सिडर करतात. तर त्यांच्यासमोर ती इमेज चांगलीच राहायला पाहिजे. 15 लाख आहेत ना, इमेजसाठी देऊन टाक. देऊन टाकू नक्की? नक्की देऊन टाक. बाकी हाफ फ्राय सुपर्ब. स्वतःची चांगली इमेज राखायची म्हणून सीत पैसे द्यायला तयार झाला. सीत पैसे द्यायला तयार झाल्यानंतर मी काय करणार? त्याचा पैसा तो ठरवणार. सिद्धांत छायाची एवढी कामं का करायचंस? मित्र, जिवलग मित्र ना सिद्ध माझा. काय कधी येणार तुमचे मिस्टर? काय माहिती नाही हो, मला तसं काही सांगितलं नाही त्यांनी. ते हॉस्पिटलमध्ये गेले असतील. दर 2 दिवसानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये जायला लागतं ना. ट्रीटमेंट चालली आहे त्यांची. ते हे फिजिओथेरपी साठी जायला लागतं त्यांना हॉस्पिटलमध्ये. हो ना काकू? हो हो. ओके, मग उद्या परत येते मी. त्यांना सांगा मी येऊन गेले. शालनताई, भाऊजी आहेत का? नाही, बाहेर गेलेत. आल्यावर पाठवाल का? जरा घराला ना रंग मारायचा होता. तुमचे मिस्टर रंगकाम करतात ना? हो, पण त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालाय ना. फ्रॅक्चर? हे कधी झालं? बोलला नाही ताई तुम्ही? 1 महिना झाला. पाय फ्रॅक्चर आहे त्यांचा. महिना नाही हो, कालच भेटले होते. बरे होते की? काल बरे होते? हो, नक्की का? आमच्याकडे आले होते, चहा घेतला. पण ना कामाच्या गडबडीत मी रंगकामाचं सांगायलाच विसरून गेले. आणि ते सध्या पाय बरा झालाय त्यांचा, पण ते अधूनमधून दुखतो. ते हे फिजिओथेरपीचं. आम्ही एवढं बोलावूनही आला नाही तुम्ही. माझा निरोप मिळाला नाही वाटतं तुम्हाला? मिळाला म्हणून तर आलोय. संजना सारख्या मोठ्या नटीने इथे येऊन एवढी मेहनत केली, त्याचा काहीच उपयोग नाही झाला. दत्तू, मी काय निरोप द्यायला सांगितला होता? यांना काय नाव आपलं? दत्तूचं नाव लक्षात आहे तुमच्या आणि माझं नाव आठवत नाही. राजन पर्वते नाव आहे माझं. मिस्टर राजन पर्वते, मी तुमच्या दत्तूकडे असा निरोप दिला होता की बायकांच्या पदरामागे तोंड लपवून उड्या मारणं बंद करा. जे काही आहे ना ते समोरासमोर येऊन भेटून बोला. तुझ्या तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे आलोय. माझ्या तोंडून रागाच्या भरात एखादा वाईट शब्द गेला असेल, कशाला मनावर गेला? काय शब्द होते ते? कशाला आता ते झालं गेलं विसरून जायचं. रात गई पात गई. मिस्टर राजन पर्वते, काय शब्द होते ते? तुमच्या बायकोने मला परत अटक करण्याची तयारी चालवली.
मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही माझी केस घ्या. मिस्टर राजन पर्वते, काय शब्द होते ते? आपण कोर्टात भेटलो तेव्हा तुम्ही असला काय नसला काय मी सुटलोच असतं असं काही. मग जा, कोर्टाच्या बाहेर जा, जो मिळेल तो वकील घ्या. उगीच माझ्याकडे कशाला आलात भिकाऱ्यासारखे? हा, मला तुमच्या मदतीची गरज आहे म्हणून मी इथवर आलोय. कसं आहे मिस्टर पर्वते, गरजू माणसाने ना नेहमी मदत करणाऱ्याच्या पायात बसायचं असतं. काय? हा, नाहीतर मला कळणार कसं ना की तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे ते? नाही साहेब. पायात. साहेब हो. तुम्ही मला मदत कराल साहेब? झालं समाधान. आता घ्याल माझी केस? मिस्टर पर्वते, यावेळी ना मी माझी फीज डबल करणार आहे. संजनाने दिले होते ना तुम्हाला पैसे? हे विचार करण्याचे. मी तुमची केस घ्यायची की नाही याचा विचार करण्याचे पैसे दिले मला संजनाने. आता जर मी तुमची केस घेऊन कोर्टात उभा राहणार आहे तर माझी फीस डबल. ठीक आहे. डबल. डबल. मिस्टर राजन पर्वते, तुमच्यासारखा मोठा माणूस माझ्या पायाशी बसतोय, चोपतं का तुम्हाला? प्लीज इथे बसा, बसा, प्लीज 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 बसा 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 बसा. थँक्यू साहेब. मी तुम्हाला सांगू पर्वते साहेब, तुम्हाला अरेस्ट करण्याची आता पोलिसांनी फक्त स्वप्न बघायची, स्वप्न. मला विश्वास आहे तुमच्या. येस. येतो. तुम्हाला सांगतो, तुमची केस मी घेतो हे कळलं ना, देन माय वाईफ विल बी मॅड ॲट मी. बरोबर. एक नंबरची मूर्खबाई आहे ती. अहो, तिच्या मॅडनेसमुळे या केसमध्ये अडकलोय मी. नाही, मला मॅड म्हणजे नाही नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मूर्ख बाई आहे ती. तिला कोणाबरोबर कसं वागायचं, काय बोलायचं याचा पोच नाहीये. आणि मूर्ख बाई आहे म्हणून तर तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला सोडून बसली ना. तुमचा काहीतरी गैरसमज होता. गैरसमज नाही, या वर्दीचा खूप रुबाब आहे तिला. एक तर केस सॉल्व्ह करता येत नाही, आमच्यासारख्या लोकांना त्रास. तुम्हाला सोडून बसले, घरदार सोडून बसले, मुलीकडे दुर्लक्ष. चूल आणि मूल सांभाळायचं सोडून हे काय करत बसले ती मूर्खबाई? हाऊ डेअर यू से दॅट टू माय वाईफ? मी ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काही बोलणार का माझ्या बायकोबद्दल? मी तुमची केस घेतल्यावर माय वाईफ विल बी मॅड ॲट मी, म्हणजे माझी बायको माझ्यावर चिडेल असं म्हणायचं होतं. मूर्ख माणसा. नेव्हर एव्हर ड्रॅग माय फॅमिली इन युअर मॅटर. ओके? गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. एवढं कामापुरतं बोलायचं आणि निघायचं. गेट लॉस्ट. सॉरी.
साहेब या ना, गाडीत बसा ना. ए बाई, काय बघतो तू? चल लेक, चल. साहेब या ना. साहेब साहेब ऊन पडलंय, चला ना गाडीत बसा. हो मॅडम या. साहेब चला ना, गाडीत बसा ना. मला राग येतोय. साहेब या ना प्लीज. साहेब तुम्ही फक्त ऑर्डर सोडा. आत्ताच्या आता त्या वकिलाला जाऊन फसकून येतो. डायरेक्ट ढगात पाठवतो त्याला. म्हणजे माझ्या अडचणीत आणखीन वाढ. काय होणार त्याने? नाही त्या रेवती बोरकर आणि त्या विश्वजित चंद्राला 12च्या भावात पाठवलं ना, माझं नाव दुसरं. साहेब म्हणजे नक्की काय करणार आहोत आपण? एका दगडात 2 पक्षी. ए चल निघ. साहेब मला कळलं नाही सर. एका दगडात 2 पक्षी. चल कुठे चालला? हो ऐका ना, गाडीत बसा ना साहेब. हो साहेब कुठे चालला? तुम्ही? मी करीनाची आई. हे बघा, मला काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. तुमची मुलगी फ्रॉड आहे. पगार माझ्याकडून घ्यायची आणि काम दुसऱ्यांसाठी करायची. तुमची मुलगी गद्दार निघाली. माझ्याशी गद्दारी केली तिने. तुमची गरिबी बघून मी तिला काम दिलंय, पण ती माझ्यावरच उलटली. हे बघा, आता तुम्ही किती हातापाया पडला ना, तरी मी तिला कामावर घेणार नाहीये. करीना कुठे आहे? मला काय माहिती, घरी असेल ना. अहो आमच्या घरी कशी असेल? ती तुमच्याकडे काम करते ना. करीना, करीना ती काम करत होती. तिला कालच मी कामावरनं काढून टाकलंय. कामावरून काढलंय? हो. अहो पण मग गेली कुठे ती? घरी पण नाहीये. तिचा रात्रीपासून फोन पण लागत नाहीये. घरी नाही आली म्हणजे? घरी पण नाहीये, फोन लागत नाही, म्हणून तर इथे विचारायला आले मी. हे बघा, मला माहित नाही. मी कालच तिला घरातून काढले. तुम्ही शोधा कुठे ते. पण तुमच्याकडे कामाला होती ना ती. हो, म्हणून काय झालं? तिच्या कामाचा पगार देत होते मी. फुकटात काम करत नव्हती ती माझ्याकडे. तसं नाही हो, पण आता माझी पोरगी कुठे गेली ते आता मला कसं माहिती? तुम्ही बघा ना कुठे शोधायचे ते. अहो कुठे शोधू मी तिला आता? हा तुमचा प्रश्न आहे. माझा तिचा कालच संबंध संपला. असं नाही, ती तुमची जबाबदारी होती. तुम्ही जर तिला कामावरून काढून टाकणार होतात तर मला आधी सांगायला पाहिजे होतं. मी तिला कामावर ठेवताना तुम्ही तिच्या बरोबर आला होता का? का मी तुम्हाला विचारून तिला कामावर ठेवलं होतं? नाही ना. नाही. मग मी तुम्हाला कशाला कळवू? दुसरीकडे कुठेतरी गेली असेल कामावर. शोधा तिला. अहो पण कळायचं कसं आहे? फोन पण बंद आहे तिचं. बॅटरी ड्रेन झाली असेल तिची. तुम्ही ट्राय करत राहा ना. नाही हो, करीना तिचा फोन कधीच बंद ठेवत नाही. सांगा ना कुठे आहे ती? अरेच्या, हो मला कसं माहिती? ती तुमची जबाबदारी होती. नो, इट वॉज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, पण ती तुमच्याकडे काम करत होती आणि इथून ती गायब झाली हे लक्षात ठेवा. मी आता पोलिसात कंप्लेंट करणार आहे, मग कळेल कोणाची जबाबदारी होती ते. हो. साहेब असं काय करताय? अहो लोक बघतायत तुमच्याकडे. म्हणून तर असं निघालोय. अहो पण असं कसं चालेल? अहो इज्जतीचे 12 वाजलेत. त्या रेवती बोरकर आणि विश्वजित चंद्राचे नाही 12 वाजवले ना, तर माझं नाव नाही दिसलं. तू शूट कर. शूट साहेब. हे बघा, हे दाखवायला मी आज तुमच्या समोर आलो. याला न्याय म्हणतात, याला कायदा म्हणतात. मी राजन पर्वते, तुमचा लोकप्रिय नेता, काय अवस्था केली गुंडांनी बघा त्याची.
कायद्याचं राज्य आहे की नाही हा मला प्रश्न पडलाय. काय झालं साहेब? तुमचं डोकं कोणी फोडलं? विश्वजित चंद्र यांनी माझं डोकं फोडलंय. जे स्वतः मोठे वकील आहेत आणि त्यांची पत्नी जबाबदार पोलीस अधिकारी रेवती बोरकर आहे, पण स्वतःची बायको पोलीस अधिकारी आहे म्हणून तुम्ही गुंडगिरी करणार का? तुम्ही सांगा, हे बरोबर आहे? बरोबर आहे? हा नाही. विश्वजित चंद्र? हा, विश्वजित चंद्र. तर या विश्वजित चंद्रांनी मला धमकी दिली, प्राणघातक हल्ला केला, सिद्धांत छायाच्या खुनामध्ये अडकवण्यासाठी पैशाची मागणी करून मला ब्लॅकमेल केलं. आणि याला मदत कोणी केली? रेवती बोरकर. एक जबाबदार पोलीस अधिकारी रेवती बोरकर त्यांना मदत करतायत. जर माझ्यासारख्या माणसाची अशी अवस्था होत असेल तर सामान्य जनतेचं काय होत असेल? पण काहीही हो, कितीही रक्त वाहिलं, रक्ताचे पाठ जरी वाहिले तरी शेवटी विजय आपलाच होणार आहे. मला न्याय मिळाला पाहिजे. मी जिंकणार आहे. येस. राजन साहेबांचा! राजन साहेबांचा! राजन साहेबांचा! सिद्धांत छायाचा ऍक्सिडेंट झाला. एका माणसाचा पाय फ्रॅक्चर झाला. पोलीस केस होऊ नये म्हणून त्या माणसाला तुम्ही 15 लाख रुपये दिले. अजून काय? मॅडम विचारतायत अजून काय? सॉरी मॅडम. सॉरी? किती वेळा सॉरी बोलणार आहेस तू? आणि सॉरी म्हणून काय होणार आहे? मॅम, मी खरंच सांगतो, मी सीतचा खून नाही केलाय. मग कोणी केला? मला माहित नाही. मग तुला जे माहिती आहे ते सांग. सांगितलं ना मॅम की खरंच त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. मी त्यांना 15 लाख रुपये दिलेत आणि आता त्यांचा पाय जरा बरा झाला असेल, कारण 1 महिना झालाय ना. महिना? तू तर बोली परवा त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला म्हणून. झाला होता की नव्हता? होता. म्हणजे मॅम, मी जेव्हा त्यांना बघायला गेले तेव्हा ते त्यांचा पाय शेकत बसले होते. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय ते आधी तुम्हाला दोघांमध्ये ठरवा. नाही मॅम, म्हणजे अधूनमधून पाय दुखत असेल ना म्हणून ते शेकत असतील. कसली फालतू उत्तरं देतोयस तू? तुला काय वाटलं सीएचा पेपर आहे हा? काही उत्तरं द्यायला? पैशासाठी खून केला का सिद्धांत छायाचा? नाही मॅम, मी खरंच खून नाही केला मॅम. मी शिवानी सांग ना तू. नाही मॅम, कुलदीप असं नाही करणार. मग तू केलास? मी? त्या रात्री सिद्धांत छायाबरोबर तुझं भांडण झालं होतं ना, आणि तू त्याला बोलली होतीस की आपल्या दोघांपैकी कोणीतरी एक राहणार म्हणून. मग? नाही. खरं कोण बोलतंय? मॅम, मी खरं बोलतोय. म्हणजे भांडण झालं होतं. भांडण झालं होतं की नव्हतं? खरं खरं सांग. भांडण झालं होतं की नव्हतं? हो. हो, पण मॅम, मी ते सगळं रागाच्या भरात बोलून गेले होते. तसं खरंच माझ्या मनात काही नव्हतं. कशाला करू मी खून? पैशांसाठी. हे बघ, तुझ्या अकाउंट्स मध्ये काही फंड्स ट्रान्सफर झालेत. तुझ्या अकाउंट मध्ये 20 लाख रुपये ट्रान्सफर झालेत. कशासाठी? मॅम, हा आमचा पर्सनल मॅटर आहे. इट इज नॉट युअर पर्सनल मॅटर एनी मोर. सिद्धांत छायाचा खून झालाय अँड यू आर वन ऑफ द सस्पेक्ट्स. सांग.
मॅम मी सिद्धला माझ्या वडिलांकडून 30 लाख रुपये दिले होते. तू? हो, म्हणजे सिद्धला एक नवीन प्रोजेक्ट आला होता आणि त्याला स्वतःला राहण्यासाठी जागा घ्यायची होती. म्हणून मग त्याला पैसे कमी पडत होते, म्हणून मग मी माझ्या वडिलांकडून त्याला 30 लाख रुपये घेऊन दिले होते. मॅम, हवं तर ना मी माझ्या वडिलांचा अकाउंट नंबर तुम्हाला देते, तुम्ही चेक करू शकता. मॅम, विश्वजित चंद्रांना अरेस्ट केले. वाडकर सर अरेस्ट करून आणतायत. या दोघांची स्टेटमेंट्स घ्या. होय मॅडम. वाटतं राजन पर्वतेवर प्राणघातक हल्ला केलाय. हाफ मर्डर केस आहे.